खिद्रापूर जुगुळ पुलासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीने आंदोलन। खिद्रापूर जुगुळ पुलाचे काम तातडीने व्हावे यासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीने आज पुलाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रमोददादा पाटील, पूजा पाटील यांनी प्रशासनाने तातडीने पुलाच्या रखडलेल्या कामासाठी जमीन अधिग्रहण करून तात्काळ काम पूर्ण करून घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। खिद्रापूर जुगुळ पुलाचे काम गेल्या काही वर्षापासून रेंगाळले आहे। याबाबत छत्रपती ग्रुपच्या वतीने वारंवार आंदोलने करण्यात आली। एका शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण रखडल्यामुळे पुलाचे काम तटले आहे। याबाबत प्रमोददादा पाटील यांनी छत्रपती ग्रुपच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार आज खिद्रापूरसह परिसरातील ग्रामस्थांनी आज पुलाला घेराव घालत ठिय्या आंदोलन केले। यावेळी बोलताना प्रमोददादा पाटील यांनी खिद्रापूर येथे येणारे पर्यटक असो की महापुरात स्थलांतरासाठी हा पूल उपयुक्त आहे, मात्र गेल्या अनेक वर्षापासून पुलाचे काम रखडल्याचे सांगितले। याबाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे सांगितले। तर पूजा पाटील यांनी प्रशासनाने तातडीने जमीन संपादित करून रखडलेल्या पुलाचे काम करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी दयानंद खानोरे, अविनाश पाटील, पूजा खानोरे, रोहित मलमे, हिदायत मुजावर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी पूजा अविनाश पाटील, छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य। सकाळी 10 वाजल्यापासून इथं पंचकोशीतील किंवा खिद्रापूर गावातील ग्रामस्थ भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आम्ही 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलं होतं की या पुलाच्या संदर्भात तुम्ही कार्यवाही सुरू करा, नाहीतर आम्ही 5 तारखेला पाण्यामध्ये राहून आंदोलन करीन। पण त्यांनी काही पाठपुरावा न घेतल्यामुळे आम्हाला आज येथे संख्येने उपस्थित राहावे लागले आणि इथं सगळं जिल्हाधिकारी प्रशासनाने आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधून की ह्या पुलाचे काम जे आपले शेतकरी बंधू आहेत लाटकर आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय साधून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल। पण आम्ही त्यांच्याकडून लेखी स्वरूपात मागून घेतलेलं आहे। तसं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की 12 तारखेला आपण शेतकऱ्यांची आणि आपली मीटिंग बसूया म्हणून। त्यानुसार आम्ही 12 तारखेला मीटिंग घेणार आहे। त्यात काही जरी प्रशासनाकडून ठोस आम्हाला काही पाठपुरावा मिळाला नाही तरी आम्ही आंदोलन पुढे तीव्र करणार आहे। 6-7 वर्ष भागातील मी म्हणतोय कोण हा तो त्यो हे गट तट सोडून देऊ, पण निदान पूल पूर्ण झालं पाहिजे यासाठी पाठपुरावा करणारे खिद्रापुरातील नागरिक असतील, राजापूरवाडी टाकळी भागातील नागरिक असतील, आज प्रत्येक जण पाठपुरावा करतोय आपापल्या संघटना आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून। आम्ही 10 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की आम्ही 5 तारखेला पाण्यामध्ये बसून आंदोलन करू, पण त्या काळामध्ये प्रशासनाने एकही निरोप आम्हाला दिला नाही आणि आज आंदोलन म्हणताना काल नोटिसा काढल्या। म्हणजे फक्त मुस्कटदाबी, प्रतिबंधात्मक कारवाई, याच्या पलीकडे काय नाही। कुठले आंदोलन असो हे म्हणून आम्ही उदासीन प्रशासन का म्हणतोय तर ते प्रशासकांनी समजून घ्यावं। आम्ही प्रांत साहेबांना वेळोवेळी 5 वर्षामध्ये सांगितलं, कदम असतील किंवा बाकीचे इथले असतील त्या परिवाराने त्या कुटुंबांनी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्यांचे चेक सुद्धा त्यांना मिळाले। लाटकरांची काय मागणी आहे ती प्रांतांनी बघावी, आम्ही त्याच्यामध्ये समन्वय घडवू। त्या बैठकीला एक शिष्टमंडळ करून त्यांनी बोलवावं, पण ही सुद्धा साधी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांतांना घेता येत नाही। वेळोवेळी आमदारांनी आमच्या समोरून ज्या त्यावेळेला सूचना केल्यात की तुम्ही हे करून घ्या। प्रत्येक वेळी आम्ही काही दोष ते आमदार खासदारांना देणार नाही, आम्ही त्यांना मतं दिलेत, ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या ते करतायत। पण प्रांत कार्यालय आणि कलेक्टर ऑफिस काय करतंय? उद्या कुणाचा पाण्यात जीव गेला, कोण दाढेला गेला तर मग तुम्ही अडवायला येणार का? मग तुम्ही आम्हाला म्हणणार का समन्वय साधा? जनभाव नाही। तळागाळातील लोक काय म्हणतात, खिद्रापूर काय म्हणतात, जुगळकर काय म्हणतात? बरं, पैसा काय महाराष्ट्र सरकारचा आहे का केंद्राचा आहे? पैसा कर्नाटक सरकारने लावला, बजेट वाढवत नाही। 2017 साली कर्नाटकचे खासदार प्रकाशअण्णा हुक्केरी यांच्या माध्यमातून जुगुळ आणि खिद्रापूरचा हा ब्रिज मंजुरी देण्यात आली आणि मंजूर झाल्यानंतर 24 कोटीचा असलेला हा ब्रिज
नंतरच्या भूसंपादनामुळे रखडला. कर्नाटक भागातील भूसंपादन पूर्ण होऊन मुख्य ब्रिजचं काम झाल्यानंतर महाराष्ट्रातील भूसंपादनाचं काम रखडलं. एकूण 41 गुंठे असलेल्या भूसंपादनाचं एकूण मूल्य 65,96,000 होतं, पण केवळ 66 लाखामुळे हे काम रखडलं आणि आत्ताचं हे ब्रिजचं व्हॅल्युएशन हे 32 करोडपर्यंत गेलं. म्हणजे कर्नाटक शासनानं एवढं खर्च करून हे आपलं प्रशासन पूर्णपणे ढिम्म दिसतंय. आणि एकूण 3 शेतकरी असताना 2 शेतकऱ्यांचं भूसंपादन आता झालेलं आहे. एका शेतकऱ्याची अडचण आहे, लाटकर म्हणून शेतकरी आहेत, तर त्यांनी पर्यायी जागा मागितली. ते जागा द्यायला सुद्धा मुजावर म्हणून आमचे शेतकरी आहेत ते तयार झालेले आहेत. त्यांना पूर संरक्षक भिंत हवी होती, त्याचंही लेखी आमदार साहेब द्यायला तयार झालेले आहेत. किंवा त्यांचं बाकी अजून काही अडचण आली ती आम्ही गावकऱ्यांच्या वतीने मिटवायला तयार आहोत. तरीही प्रशासनानं जूनमध्ये बाकीच्यांचे ॲग्रीमेंट झालं असताना गेल्या 6 महिन्यात काहीही हालचाल केले नसल्यामुळे आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे निवेदन दिलं होतं, पण गेल्या 8 दिवसात आम्हाला कोणताही संपर्क त्यांच्याकडून झाला नाही. त्यामुळे आज आंदोलन करण्याची वेळ आली आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक या आंदोलनाच्या स्थळी सहभागी झाले. काल बऱ्याच जणांना नोटिसा पण निघाल्या होत्या, पण तरीही त्याला न जुमानता नागरिक मोठ्या प्रमाणात इथं आले. आणि आत्ता आम्हाला प्रशासनाकडून प्रांत साहेबांनी शब्द दिला आहे की 12 तारखेला गावकरी आणि शेतकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये एक समन्वय बैठक लावलेली आहे 12 वाजता दुपारी इचलकरंजीमध्ये. आणि त्याचं लेखीपत्र आम्ही त्यांच्याकडून घेतल्यानंतर हे आंदोलन तात्पुरतं आता स्थगित केलं आहे. पण याच्यापुढे जर प्रशासनाकडनं कारवाई झाली नाही तर यापुढे हे आंदोलन याहीपेक्षा तीव्र होईल अशा आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं ही विनंती करतो प्रशासनाला. छत्रपती